स्थिती ट्रॉफी आपण वरदला द्यायची आहे. या सरपंच सदस्य तिघांनी यायचे. आपण आपल्या शुभ हस्ते सगळ्या ट्रॉफ्या द्यायच्या आहेत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वरद भगत याच्यासाठी जाती आहे. चला आपण वरदसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. त्या संघाला जाते या मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वरदसाठी. चला वरद यायचं आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. मी मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ती वरदला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात यावी. पहिली 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम घोडील देव कसलखंड संघासाठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. विनंती असेल कसलखंड संघ आपण कॅप्टन सहित तिथे यायचं आहे. घोडीलदेव कसलखंड संघ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र यांना विनंती असेल की या पारितोषिकाचा मानकरी ठरलेला कसलखंड संघ आहे 6व्या क्रमांकाचा. आणि ती ट्रॉफी देण्यासाठी मी दीपक पाटील आपणाला विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते ती ट्रॉफी द्यायची आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. कसलखंड संघासाठी खूप चांगला खेळ यांच्या माध्यमातून झाला आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे कसलखंड संघ. चला कसलखंड संघासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात आणि बोला गणपती बाप्पा घोडीलदेव बाबा की. 6व्या क्रमांकाचा हा पारितोषिक आपण इथे पाहिलं. त्यानंतर 5व्या क्रमांकाची ट्रॉफी जाईल. अर्थातच तुपगाव संघासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. तुपगाव संघ याचे कॅप्टन तुपगाव संघ आणि त्यांचं संपूर्ण स्क्वॉड प्लेइंग 11चा आपण लगेच वरती यायचं आहे. चला मी दीपक दादा पाटील यांना विनंती करेन की आपण ही ट्रॉफी तुपगाव संघाला इथे आपल्या माध्यमातून देण्यात यावी. सरपंच या सरपंच अब्बू मुंडे त्यानंतर सरपंच आत्माराम पाटील आपणालाही विनंती असेल यावं आपण. त्यानंतर आमचे नरेशभाई मुणे आपणालाही विनंती असेल या ट्रॉफी देण्यासाठी. आणि तुपगाव संघासाठी ट्रॉफी जरा जोरदार टाळ्या तुपगाव संघासाठी. वेल प्लेड. आणि ही ट्रॉफी 5व्या क्रमांकाची जातीय तुपगाव संघाला. जोरदार टाळ्या तुपगाव संघासाठी. बोला गणपती बाप्पा. तुपगाव संघ आपण 5व्या क्रमांकाचा पाहिला. त्यानंतर 4था क्रमांक आहे हरिग्राम संघ. हरिग्राम संघ यायचं आपण. हरिग्राम संघासाठी ही ट्रॉफी जाईल. अर्थातच 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी असेल. आणि आयोजकांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि जरा द्या वसू 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी इथे द्यायची आहे हरिग्राम संघासाठी. हरिग्राम संघासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त क्रिकेट हरिग्राम संघाने सुद्धा आजच्या रात्रीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. कॉंग्रॅच्युलेशन टीम हरिग्राम. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम आहे तळेगाव. तळेगाव संघाचे कॅप्टन आपण इथे यायचं आहे. चला हरिग्राम संघ गणपती बाप्पा हेलकोट. इथून मात्र तळेगाव संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय यायचं आहे ट्रॉफी घेण्यासाठी. मान्यवरांच्या शुभ हस्ते 3री ट्रॉफी आपण तळेगाव संघाला इथे प्रदान करणार आहोत.
त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम तळेगाव. खूप चांगला परफॉर्मन्स आजच्या रात्रीमध्ये, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला आणि खऱ्या अर्थानं तिसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचण्याचं काम इथे मात्र टीम तळेगाव संघाने केलाय. चला तळेगाव संघ, पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा असतील आणि गणपती बाप्पाचा जयघोष करून आपण पुन्हा एकदा या ट्रॉफीसाठी एन्जॉय करूया. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय 40+ वावंजे संघ. जोरदार टाळ्या वामंजे संघ. 40+ वामंजे संघाचे कॅप्टन आणि संपूर्ण आयोजक मंडळी, संपूर्ण प्लेइंग 11चा स्क्वॉड, मी त्यांना विनंती करेन की यावं आपण. ही ट्रॉफी आहे दुसऱ्या क्रमांकाची 40+ संघासाठी. जरा एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला आणि खऱ्या अर्थानं पहिल्या 2 बॉलवर सुंदर सुरुवात करणारा 40+ संघ थोडासा जरूर तुमच्याबरोबर डिस्कस केलं जाईल, त्यांना बोलायचं आहे. चला 40+ संघासाठी टाळ्या वाजवून आपण जय घोष करूया गणपती बाप्पाचा. बोला गणपती बाप्पा. आमचे आत्माराम पाटील, दीपक पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी इथे देण्यात येईल. मोरया. चला 40+ संघ रनर अप ठरला या स्पर्धेमधला, त्यांचा आपण हार्दिक शुभेच्छा देऊयात. आणि सर आपण बोलणार आहात, थोडक्यात बोला कारण सकाळ झाली, प्लीज आपल्याला विनंती असेल. मी सर्वप्रथम आभार मानतो, तुम्ही आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. पुढच्या वर्षी आम्हाला संधी द्यावी ही विनंती करतो आणि आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर आम्ही त्याची माफी मागतो. धन्यवाद. चला काय हरकत नाही आहे. अरे होतात, या वयामध्ये चुका होणार नाहीत, मग कधी होणार. तर आता चॅम्पियन संघ आहे. चॅम्पियन संघाच्या अगोदर आपण उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर ही ट्रॉफी जाती है. बेस्ट फिल्डर ही ट्रॉफी जाती है वावंजे 40+ संघाकडे. पंकज पाटील साठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पंकज पाटील बेस्ट फिल्डर ही ट्रॉफी कूलर असणार आहे आणि ती ट्रॉफी आणि कूलर हे पंकज पाटील यांच्याकडे जाणार आहे. त्यानंतर आर्यन आपण यायचं लगेच. स्कोरर बेस्ट बॉलर आणि ही ट्रॉफी जाती है ऑफकोर्स 5 षटकांमध्ये 29 धावा आणि 6 विकेट. वरद भगत साठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. बेस्ट बॉलर ही ट्रॉफी जाती है वरद भगत, सायकल असणार आहे. आणि बेस्ट बॅट्समन या ट्रॉफीकडे आपण वळणार आहोत. चला सायकल असणारे वरद साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. पळसपे संघाचा खेळाडू आपण इथे पाहाल. दोन्ही एकाच कंपनीच्या आहेत. चला वरदसाठी टाळ्या वाजवून आपण बेस्ट बॅट्समन ही ट्रॉफी इथे प्रदान करणार आहोत, ज्यामध्ये बेस्ट बॅट्समन ही ट्रॉफी ज्यामध्ये 42 बॉलमध्ये 74 धावा आणि ही ट्रॉफी जातीय
सोपान म्हात्रे साठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. बेस्ट बॅट्समन सोपान म्हात्रे. चला आता वेळ घालू नका प्लीज. बेस्ट बॅट्समन सोपान म्हात्रे साठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात महत्वाची ट्रॉफी आहे ती मात्र एसी आहे सिरीजची. आणि सगळ्यांसाठी सरप्राईज ट्रॉफी असेल ती आणि लिगली दिली आहे. आपण कधी चेक करू शकता. आणि ती ट्रॉफी जाती ऑफकोर्स 35 बॉल आणि 109 रन. एक जबरदस्त इनिंग साजरी करणारा तळेगाव संघाचा खेळाडू आहे विनायक कडपे. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 35 बॉल 109 धावा. सिरीजची ट्रॉफी जातीये विनायक कडपेकडे. जोरदार टाळ्या. अकाईची एअर कंडिशनर आपल्याला पाहायला मिळेल. एक ब्रँडेड एअर कंडिशनर अकाई या कंपनीची आपल्याला पाहायला मिळेल. चला सिरीजची मोठी ट्रॉफी आहे त्यामुळे या खेळाडूपर्यंत पोहोचणं फार गरजेचं असेल. कारण आता सकाळ जरी झाली असली तरी 2 मिनिटं अजून वेळ चालेल आम्हाला. खेळाडू आहे विनायक कडपे. विनायक खऱ्या अर्थानं फक्त तुझ्यासाठीच बाईक घेतोय कारण सिरीजची मोठी ट्रॉफी तुझ्याकडे चालली आहे. काय म्हणशील कसा खेळ झाला? खेळ एकदम छान झाला. बऱ्याच दिवसातून आम्हाला नंबर लागलाय नाईटचा. तर टीमने 100% दिले त्यामुळे इथपर्यंत पोहोचलो. आजच्या रात्रीमध्ये कुणाच्या खेळाने इम्प्रेस झाला तू? आजच्या रात्रीमध्ये कुणाचा खेळ बघून तुला खूप एकदम भारी वाटलं? माझ्याच केले मला आठवत होत्या जुन्या केल्या मी ज्या खेळलो त्या मी रिवाईज करत होतो की मी पहिले पण हेच खेळायचो आता पण मला हेच कंटिन्यू करायचं आहे. तर मी माझ्याच खेळ्यांवर इन्स्पायर होऊन मी इथपर्यंत पोहोचलोय असं मला वाटते. 40+ खेळ कसा वाटला? 40+ एकदम छान खेळ आणि शिस्त एकदम त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की नवीन पोरांनी शिकलं पाहिजे की त्यांच्याकडून काय डिसिप्लिन असतात आणि खेळ कसा खेळायचा तो. क्या बात है भाई. विनायक साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आणि आता चॅम्पियन ट्रॉफी जातीये अर्थातच पळसपे संघासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत.